सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. दिनांक 24/2/2026 रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर माननीय धीरज सूर्यवंशी साहेब यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती संदर्भात पत्र देण्यात आले होते. त्या पत्रास मान देऊन आज दिनांक 26/2/2026 रोजी महापौर यांनी मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असल्याने जयंतीपूर्वी सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिले. तत्पूर्वी महापौर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समितीच्या कार्यालयामध्ये समितीच्या वतीने महापौरांना फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक माननीय अशोकरावजी कांबळे साहेब, समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले सर, भाजपा युवा नेते माननीय नितेश दादा कांबळे, नगरसेवक माननीय दयानंद खोत, उपाध्यक्ष अविनाश जकाते सर, राजू विवेकरावजी कांबळे, मुन्नाभाई नायकवडी, सुगंध कांबळे, डीजे आवळे, भोपाल कांबळे, आनंदा कांबळे सर, सौ पूजा जावळे, माननीय प्रभाकर नाईक, माननीय नितेश वाघमारे, प्रमोद वायदंडे, संजय कांबळे, मेहबूब मुजावर, बापू खंडकर तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. कारण तुमच्या पाठीमागे सगळा जनसमुदाय होता, सगळे नगरसेवक होते, त्यामुळं तुमची असणारी जी निवड आहे ती बिनविरोध झाली. ते खरोखर तुमच्या कार्यकर्तृत्वाचं एक पोच होती म्हणून तुम्ही असणारे जे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी तुमच्यावरती फार मोठा विश्वास टाकला आणि ही महापौराची निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पुतळा दक्षता समितीच्या वतीनं आम्ही तुम्हाला इथून पुढचं जे कामकाज करायचं आहे त्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. आणि आमचे दोन्हीही कार्यकारी, RPIची कार्यकारी आणि पुतळा दक्षता समितीचे कार्यकारी सदैव आम्ही आणि नितेश दोनच्या पाठीशी आहोत. त्यामध्ये आमच्यावरती तुम्ही कुठलीही जबाबदारी द्या, ती जबाबदारी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये अगदी सक्षमपणे पाळू आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहू. फक्त एवढे चर्चा ते विनंती करतो की बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिलला असते आणि महापालिकेला वारंवार आम्हाला गेल्या वेळचीच एक परिस्थिती तुमच्या नजरेसमोर ठेवतो की ज्या काही आम्ही मागण्या केलेल्या होत्या ना ते साहेब 13 एप्रिलपर्यंत पूर्ण होत्या. आणि 13 एप्रिलला अजून आहे तिथे की आम्ही इथे यांना रस्ता रोको केला साहेब, रात्रीचे 9:60 वाजले होते, काहीच यंत्रणा नव्हती. तर तशी परिस्थिती तुमच्या कालखंडामध्ये होणार नाही याची मला खात्री आहे की पुतळ्याची रंगरंगोटी म्हणा किंवा ज्या आवश्यक सुविधा आहेत ना ते तुमच्या माध्यमातून निश्चितपणे शासन आणि प्रशासन या दोन्ही माध्यमातून तुम्ही काम करावं आणि बाबासाहेबांची जयंती ही थाटामाटामध्ये साजरी व्हावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.